नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चाइल्ड हेल्थ नर्सिंग GNM सेकंड इयर स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट नोट्स. ज्यांना ह्या नोट्स हव्या असतील PDF स्वरूपामध्ये तर त्यांनी मला इंस्टाग्रामवरती हाय करायचं, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नोट्स लगेच घेण्याचं कारण म्हणजे तुम्हाला वर्षभर स्टडी करता येतो. जेव्हा एक्झाम असते तेव्हा नोट्स मागणार किंवा तेव्हा स्टडी करायला घेणार तर तुम्हाला कठीण जातो तो स्टडी करायला, लक्षात येत नाही आहे. माझ्या नोट्स नाही घेतल्या तर चॅनलवरती व्हिडिओ ते बघू शकता. तुमच्याकडे ऑलरेडी कुणाच्या नोट्स असतील त्या म्हणजे एकदम स्टडी करा, आत्तापासून अभ्यासाला लागा. तुम्हाला जर सेकंड इयरला फर्स्ट इयर स्टुडंट असाल, आता एक्झाम झाली तर तुम्ही आत्तापासून अभ्यासाला लागा. तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील, तुम्हाला चांगले स्कोर हवे असतील. एकदम स्टडी इझी आहे, फक्त फोकसली अभ्यास करायला पाहिजे, तो लक्षात आणून अभ्यास करायला पाहिजे. तर कुणालाही नोट्सची सक्ती नाही आहे, पेड नोट्स आहेत, जास्त काही हाय प्राईजवाल्या नाही आहेत. ज्यांना घ्यायच्यात त्यांनी घेऊ शकता, नाही घ्यायच्यात कुणालाही सक्ती नाही आहे. व्हिडिओज आहे चॅनलवरती ते बघा आणि तुमच्याकडे जर नोट्स असतील, काही बुक्स असतील तर ते रेफर करा आणि अभ्यास करा. कुणालाही सक्ती नाही आहे, फक्त अभ्यास करा. मग यामागचा उद्देश काय? अभ्यास करा. माझ्याकडे चाइल्ड हेल्थ आणि मेंटलच्या काही नोट्स आहेत, हवे असतील तर घ्या. क्वेश्चन पेपर्स आहेत तेही तुम्ही घेऊ शकता. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला आहे, आता आपण बघूया 15 मार्काचा प्रश्न आहे हा. 2 days ओल्ड मेल चाइल्ड ऑफ स्वाती इज डायग्नोज निओनेटल जॉन्डिस. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. म्हणजे 2 दिवसाच्या बाळाला मेल चाइल्डला स्वातीच्या डायग्नोज झाले निओनेटल म्हणजे जॉन्डिस कावी. आणि खाली प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत हां आपल्याला. तर पहिलं बघूया, व्हॉट आर द टाईप्स ऑफ निओनेटल जॉन्डिस अँड कॉसेस निओनेटल जॉन्डिसचे. तर आपण पहिली डेफिनेशन लिहायला लागते जॉन्डिसची. कावी हा ऑलरेडी कावीचा जॉन्डिसचा जो आहे फोटोथेरपी हे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. आता हा 15 मार्काचा प्रश्न बघतोय म्हणून. कावी हा रोग नसून एक लक्षण आहे, त्यामध्ये त्वचा आणि म्युकस मेम्ब्रेनला पिवळा रंग येतो. हा पिवळेपणा प्रमाणापेक्षा अधिक बिलिरुबिन रक्तामध्ये व टिश्यूमध्ये साठून राहिल्यामुळे होतो. कावी हा रोग नाही आहे बेसिकली, तर तो काही लक्षण आहे. यामध्ये त्वचा आणि म्युकस मेम्ब्रेन काय होतात? पिवळे होतात. म्हणजे प्रमाणापेक्षा पिवळेपणा दिसून येतो ह्याच्यामध्ये हां. आणि मग काय होते, या रक्तामध्ये बिलिरुबिनचं प्रमाण वाढल्यामुळे तो आपल्याला शरीरावरती दिसून येतो. आता टाईप्स ऑफ निओनेटल जॉन्डिस, ठीक आहे, तर ते कोणते आहे? तर त्याचे 2 मुख्य प्रकार आहेत, फिजिओलॉजिकल जॉन्डिस आणि पॅथॉलॉजिकल जॉन्डिस. तर फिजिओलॉजिकल जॉन्डिस म्हणजे काय? यामध्ये काय होतं, नवजात बालकामध्ये सर्रासपणे आढळणारी ही कावी असून याचे प्रमाण प्रीमॅच्युअर जे बेबीज असतात त्यांच्यामध्ये जास्त आढळते. ही कावी बालकाच्या जन्माच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या दिवशी दिसते आणि 7व्या ते 10व्या दिवसापर्यंत नाहीशी होते. ठीक आहे. प्रीमॅच्युअर बेबीजमध्ये गंभीर स्वरूपाची दिसते आणि 2 आठवड्यापर्यंत टिकून राहू शकते. तर ही फिजिओलॉजिकल जॉन्डिस काही नवजात बालकांमध्ये सर्रासपणे आढळणारी ही कावी असते. याचं प्रमाण प्रीमॅच्युअर बेबीजमध्ये जास्त असतं. ही सगळ्यांना, बहुतेक मुलांना होतेच कावी, ठीक आहे. प्रीमॅच्युअर बेबीजमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. आणि ही काय कावी होते? ही कावी बालकाच्या जन्माच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी दिसते आणि 7व्या ते 10व्या दिवसापर्यंत नाहीशी होते. पण मग कधीकधी ह्या बाळांना फोटोथेरपी आपण म्हणतो, फोटोथेरपीची एक मशीन असते, त्याच्यामध्ये लाईट दिला जातो, तर ती दिली जाते. तर प्रीमॅच्युअर बेबीजमध्ये गंभीर स्वरूपाची दिसते आणि 2 आठवड्यांपर्यंत टिकून राहते. रक्तातील बिलिरुबिनचे स्वाभाविक प्रमाण हे 2 mg म्हणजे 2 mg% इतके असते. बालकाला कावीळ झाली असता 10 मिलीग्रामपर्यंत वाढते. ठीक आहे. रक्तातील बिलिरुबिनचे स्वाभाविक प्रमाण हे 2 मिलीग्राम इतके असते. ते बालकाला कावीळ जर झाली तर 10 मिलीग्रामपर्यंत वाढते. प्रीमॅच्युअर बेबीज म्हणजे आहे त्याचे प्रमाण थोडंसं जास्त असतं. तर रक्तातील बिलिरुबिनचे स्वाभाविक प्रमाण हे 2 मिलीग्राम इतकं असतं, पण बालकाला जर कावीळ झाली असता 10 मिलीग्रामपर्यंत वाढतो. आणि प्रीमॅच्युअर बेबीमध्ये थोडंसं जास्त असतं. तर साईन आणि सिम्पटम्स कोणते आहेत ह्याच्यामध्ये? तर कावी या लक्षणामध्ये खालील चिन्ह लक्षणं आहेत. बाळ चांगले असतं, त्याची प्रकृती चांगली असते, दूध पिणे, झोपणे, रडणे, शिशू करणे स्वाभाविक असते ह्या बाळाचं. मूत्राचे शौचाचे निरीक्षण केल्यास स्वाभाविक आढळते. रक्तक्षय नसतो. स्पिग्नोमेगॅली नसते, म्हणजे स्प्लीनचा आकार स्वाभाविक असतो. कोणत्याही प्रकारचा स्थानिक किंवा सार्वत्रिक जंतुदोष नसतो. कुम्स टेस्ट केल्यास निगेटिव्ह असते.
पॅथॉलॉजिकल जॉन्डिसचे साईन अँड सिम्पटम्स काय आहेत? तर बालक जन्मल्याबरोबर 24 तासाच्या आत कावीळ दिसते. रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण दर 24 तासाला 5 मिलीग्राम ही रक्तामध्ये प्रमाणात वाढत राहते. रक्तातील बिलिरुबिन लेवल ही 15 मिलीग्राम दर 100 ml रक्तामध्ये असते. काही वेळेस यापेक्षा जास्त असते. स्वाभाविक नवजात बालकांमध्ये 1 आठवड्यातून अधिक काळ, प्रीमॅच्युअर बेबीजमधील 2 आठवड्यातून अधिक काळ कावीळ टिकून राहते. म्हणजे स्वाभाविक जे नवजात बालक आहे त्याच्यामध्ये 1 आठवड्याहून अधिक काळ, आणि जे प्रीमॅच्युअर बेबी असतं त्याच्याकडे 2 आठवड्याहून अधिक काळ कावीळ टिकून राहते. ही ब्रेस्ट मिल्क जॉन्डिस जी आहे ती काही माता ही राहून गेलं आपलं. तर ब्रेस्ट मिल्क जॉन्डिस ही आहे ते काही मातांच्या दुधातील विशिष्ट प्रकारच्या स्टिरॉइड्समुळे काय होतं, तर ही कावीळ झालेली आढळून येते. ठीक आहे, जे एन्झाईम्स असतात, ठीक आहे, त्याच्यामुळे ट्रान्सफरेज जे एन्झाईम्स असतात त्या एन्झाईम्समुळे काय होते, कार्यकरण थांबवले जाते, त्यामुळे कावीळ झालेली ही आढळते. ही तिसरी कावीळ आहे. बऱ्याच मुलांमध्ये ती आढळते ब्रेस्ट मिल्क कावीळ. म्हणजे ही पॅथॉलॉजिकल जॉन्डिस जी झाली, आपण हे बघितले साईन अँड सिम्पटम्स. आणि पॅथॉलॉजिकल जॉन्डिस जी आहे ती बालक जन्मल्यानंतर 24 तासाच्या आत कावीळ ही दिसते. रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण दर 24 तासाला 5 मिलीग्राम असते 100 ml रक्तामध्ये. त्याच्यानंतर बिलिरुबिन लेवल ही 15 मिलीग्राम दर 100 ml रक्तामध्ये असते. काही वेळेस यापेक्षा जास्त असते. समजलं? त्याच्यासोबत ही ब्रेस्ट मिल्क जॉन्डिस असते, ती पण तुम्हाला मेन्शन करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आलेले आहे की एन्झाईमचे कार्य थांबवणारे घटक हे मातेच्या दुधातले फ्री फॅटी ॲसिड असावेत. रक्तातील बिलिरुबिनची लेवल बालकाच्या जन्माच्या 4थ्या दिवसापर्यंत वाढत जाते व ती 15 दिवसापर्यंत म्हणजे 14 दिवसापर्यंत वाढतच राहते. कावीळ जास्त काळ टिकून राहिली तर ती सौम्य प्रकारची असते. या प्रकारच्या कावीळमध्ये कीटोनची भीती नसते. ठीक आहे. या प्रकारच्या कावीळला औषधोपचारांची गरज नसते. आपल्याला जर कावीळचे प्रमाण जास्त वाटले तर थोडे दिवस स्तनपान बंद करावे, म्हणजे कावीळ नाहीशी होते. ब्रेस्ट मिल्क जॉन्डिस जो आहे त्याच्यामध्ये काय आहे, तर ब्रेस्ट फिडिंग म्हणजे आपल्याला कळालं की ब्रेस्ट फिडिंगमुळे झाले, तर मग तेव्हा काय करतात, ब्रेस्ट फिडिंग बंद करतात 4 ते 5, म्हणजे 4 पण नाही, थोड्या दिवसासाठी, म्हणजे जवळजवळ 48 तासासाठी किंवा 24 तासासाठी बंद करतात ब्रेस्ट मिल्क कावीळ. थोडे दिवस बंद करायची गरज नसते. त्याच्यानंतर आहे राईट द मेडिकल मॅनेजमेंट अँड नर्सिंग केअर ऑफ स्वाती चाइल्ड. मेडिकल मॅनेजमेंट अँड नर्सिंग केअर काय करायची स्वातीच्या बेबीची, तर मेडिकल मॅनेजमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचं विशिष्ट औषधोपचाराची गरज नसते. प्रीमॅच्युअर बेबीज अतिदक्षतेने निरीक्षण करावे. जर रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढतच राहिल्यास त्या बेबींना फिनाइलबार्बिटोन किंवा फोटोथेरपी द्यावी लागते व ते परिणामकारक ठरतं. तर आपण बघूया आता फिनाइलबार्बिटोन कसं हे करायचं आहे. तर बालकाच्या प्रति किलो वजना एवढे 2 मिलीग्राम आपल्याला द्यावं लागतं. असा हिशोब करून दिवसातून 3 वेळेस इंजेक्शनच्या स्वरूपात स्नायूमध्ये टोचून द्यावे. या औषधामुळे नवजात बालकांच्या लिव्हरमध्ये काय होतं, ग्लुकोनेज ट्रान्सफर एन्झाईम जी आहे त्याची क्रिया वाढते. त्यामुळे काय होतं, इनडायरेक्ट बिलिरुबिनचे प्रमाण डायरेक्ट बिलिरुबिनमध्ये रूपांतर होते. कावीळ लवकर कमी होण्यास मदत होते. आता आपण बघूया फोटोथेरपी. फोटोथेरपी यामध्ये काय होतं, तर यामध्ये काय होतं, तर ऑक्सिडेशन आहे त्याची क्रिया होऊन इनडायरेक्ट बिलिरुबिन हे पित्तामध्ये बाईंमध्ये सोडले जाते. ठीक आहे. आणि ऑक्सिडोसिनचे प्रोडक्ट जे आहे ते पाण्यामध्ये विरघळणारे असल्यामुळे सहजपणे जे मलमूत्रामध्ये शरीराबाहेर टाकले जातात. ही उपचार पद्धती 24 तास चालू ठेवावी लागते. फोटोथेरपी बालकाच्या डोळ्यांना बऱ्याच म्हणजे अपाय पोहोचू नये म्हणून बालकांच्या डोळ्यांना गडद रंगाच्या काचा वापरून संरक्षण करणे आवश्यक आहे. नर्सिंग केअरमध्ये काय करायचं, या बालकाला जन्मानंतर लगेच गंभीर कावीळ त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी त्याला एक्सचेंज करायचं ब्लड ट्रान्सफ्युजन. ठीक आहे. एक्सचेंज ब्लड ट्रान्सफ्युजन करतात. त्याच्यानंतर काय, तर बालक जन्मल्याबरोबर नाळीतून रक्त जे आहे ते घेऊन बिलिरुबिन हिमोग्लोबिनसाठी तपासले जाते. तसे शक्य असेल तर कॉम्बिस टेस्ट केली जाते आणि कॉम्बिस टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर सिरम बिलिरुबिन 4 मिलीग्राम टक्क्यांपेक्षा जास्त आणि हिमोग्लोबिन 14 मिलीग्राम टक्क्यांपेक्षा कमी असेल, यामुळे हिमोलायसिस गंभीर स्वरूपात झाली आहे समजते. या बालकाला ताबडतोब एक्सचेंज ब्लड ट्रान्सफ्युजन करावे लागते. बालक जन्मल्यानंतर त्याची नाळ न बांधता निर्जंतुक ओल्या गॉजमध्ये गुंडाळून ठेवली जाते. यामध्ये नाळीमध्ये एक विशिष्ट प्रकारचं प्लास्टिक कॅन्युला घातला जातो. त्यानंतर बाळाला उबदार खोलीमध्ये टेबलावर झोपवून, म्हणजे ते काय करायचं, बाळाला उबदार खोलीमध्ये काय करायचं, टेबलावर झोपायचं. ते होऊ नये म्हणून काय काळजी घेतली जाते, पूर्ण कृती होईपर्यंत बाळ जे आहे ते उबदार राहील याकडे लक्ष दिले जाते.
म्हणजे नाळ आहे, जी नाळ शिरा आहे त्याच्यातून पॉलिथिलिनचा बारीक कॅथेटर जो आहे तो इन्सर्ट करून घातला जातो. त्यानंतर सिरिंजच्या साहाय्याने 10 ml रक्त घातले जाते व काही सेकंदाने परत तितकेच रक्त काढले जाते. असं करून 300 ml रक्त बदलले जाते. या कृतीला 3 तास लागतात. त्याच्यानंतर रक्ताची गुठली होऊन कॅथेटर ब्लॉक होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे आपले युनिट्समध्ये हिपॅरिन इंजेक्शन असते. 100 ml सलाईनमध्ये घालून ते थोडं थोडं कॅथेटरमधून पुश केलं जातं. ही कृती चालू असताना बालकाचे श्वसन, हृदयाची गती आकडे किंवा बालक अचानक कोलॅप्स तर होत नाही आहे ना, हे आपल्याला बघावं लागतं आणि याकडे लक्ष दिलं जातं आणि याची नोंद ठेवली जाते. नाळेतील शिरेचा दाब मोजणे जरुरीचे असते कारण एक्सचेंज जलद रीतीने केले जाते. तो दाब जर प्रमाणापेक्षा जास्त वाढला, ठीक आहे, तर तो म्हणजे जास्त प्रमाणापेक्षा जास्त वाढतो आणि रक्तप्रवाहातील रक्ताचा दाब कमी झाल्यास नाळ शिरेचा दाब हा 4 ते 5 जे आहे सेंटीमीटर ऑफ वॉटर स्वाभाविक असतो. म्हणजे काय आहे तर रक्ताची गुठली जी होते कधी कधी कॅथेटरमधून, त्यामध्ये हिपॅरिन जे असतं सोल्युशन 100 ml सलाईनमध्ये द्यायचं आहे. ते थोडं थोडं कॅथेटरमधून पुश करायचं आहे. ही कृती चालू असताना बालकाचं श्वास म्हणजे बालकाला चेक करायचं आहे. ठीक आहे, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर बाळाला आकडी होऊ नये म्हणून अचानक किंवा कोलॅप्स होऊ नये म्हणून 100 ml रक्तामध्ये एक्सचेंज म्हणजे जे आपण हे केल्यानंतर 10% कॅल्शियम ग्लुकोनेट सोल्युशन दिलं जातं. कृती संपल्यानंतर बाळाचे जे रक्त आहे ते सिरम बिलिरुबिन हे हिमोग्लोबिन लेवल टेस्ट केली जाते आणि पाठवलं जातं टेस्टसाठी. त्यावरून रक्तातील सिरम बिलिरुबिन व हिमोग्लोबिनचे प्रमाण समजते. एक्सचेंजनंतर 8 ते 12 तासांनी काय करायचं आहे, बिलिरुबिन जे आहे ते परत तपासले जाते. जर हे परत वाढले तर दुसऱ्यांदा एक्सचेंज ब्लड ट्रान्समिशन करतात. या कृतीनंतर बाळाला पूर्ण विश्रांती द्यावी. जंतुजीवनाशक जे द्रव्य आहे ठीक आहे आणि व्हिटॅमिन केचं इंजेक्शन 1 मिलीग्राम दिलं जातं. 1 आठवड्यानंतर कावी पूर्णतः कमी होते. रक्तक्षय काही प्रमाणात असतो. साधारण 2 ते 3 महिन्यानंतर रक्तक्षय पूर्णतः कमी होतो. या रक्तक्षयामध्ये लोह देऊन काहीच उपयोग होत नाही. रक्तक्षय फारच असेल तर बाळाला रक्ताचे संक्रमण करण्यास येते. नवजात बालक कमी वजनाचे असल्यास त्याची यकृत पूर्णतः कार्यक्षम नसल्याने या बालकाला कावी गंभीर स्वरूपाची असू शकते. जर कावीचे स्वरूप गंभीर असेल तर फोटोथेरपी दिली जाते. फोटोथेरपी देण्याचे विशेष मशीन असून त्यात बालक उघडे ठेवले जातं. बेबीला ओपन करून ठेवलं जातं आणि डोळ्याला एक गॉज किंवा आईस बांधण्याची पट्टी असते ते ठेवलं जातं. म्हणजे आपण नॅपी बांधतो आणि बाळाला ओपन ठेवतो. ठीक आहे, दिवसातून ठराविक हे मशीन थोडा वेळ म्हणजे चालू करून आपल्याला बाळाला घेऊन त्याचे डोळे सोडावेत. त्याला दूध द्यायचं म्हणजे फिडिंग ही बेबीची केअर करायची असते. परत वरील काळजी घेऊन बाळाला फोटोथेरपीमध्ये द्यायचं आहे. अल्ट्रारेजमुळे काय होतं, सिरम बिलिरुबिन कमी होण्यास मदत होते. अल्ट्रारेज जे आहेत त्याच्याने काय होतं तर बिलिरुबिन जे सिरम बिलिरुबिन आहे त्या रेजमध्ये फोटोथेरपीच्या मशीनमध्ये जे बाळाला पण ठेवतो त्या रेजमुळे काय होतं, फोटोथेरपीच्या बाळाला त्याचा खूप फायदा होतो. तर अशा प्रकारे हा 15 मार्काचा क्वेश्चन होता. लवकरच भेटू आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.